कथा प्रवाह शिवानंद महाराज शास्त्रीजी। सुख समाधान घरामध्ये राहावं वाटत असेल, ऐका मी का सांगतोय तुम्हाला हे सगळं, तर तुमच्या घरात परमार्थ पाहिजे। आणखीन एक गोष्ट सांगतो महत्वाची, ऐका जाता जाता ओळीला आलं म्हणून सांगतो। पुरुष मंडळी विशेष करून तुम्ही, कारण घरातले करते धरते तुम्ही आहेत। पहिली गोष्ट, ज्या घरामध्ये चूल असेल किंवा आता चुली राहिल्या नाही, आता घरामध्ये काय आहे, गॅस। ज्या गॅस असू द्या किंवा चूल असू द्या, जिथे आपला अग्नी प्रज्वलित होतो, घरामध्ये ज्या ठिकाणी अन्न शिजल्या जाते, अन्न म्हणजे काय माहिती, अन्नम ब्रह्मैती वेजानात, अन्न हे वदनी कवळ घेता, म्हणा नाम घ्या सहज हवन होते, म्हणा सगळे म्हणा, पाठ आहे ना तुम्हाला सगळ्याला, ज्याला ज्याला म्हणता येते त्यांनी सगळ्यांनी म्हणा। पुढचं म्हणा, वदनी कवळ घेता सहज हवन होते, जीवन करी जीवित्व, अन्न हे पूर्ण ब्रह्म, ऐका ऐका, अन्न हे अर्ध ब्रह्म, अर्ध ब्रह्म आहे का, अर्ध नाही पूर्ण ब्रह्म आहे। ऐका ना, ऐकताय तुम्ही, पूर्ण ब्रह्म आहे अन्न, पूर्ण ब्रह्म आहे। आणि ते अन्न कुठं शिजते, कुठं, तुमच्या घरी, तुमच्या घरात। तुमचं घर म्हणजे एक यज्ञ आहे, ऐका तुमचं घर म्हणजे काय, यज्ञ, यज्ञ। तो यज्ञ अनेक लोकांच्या घरात राहणाऱ्या अनेक लोकांच्या पोटामध्ये दुसरा जो यज्ञ भडकलेला, त्याला काय म्हणतात, वैश्वानल नावाचा अग्नी। यज्ञ हे उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म। मग तो अग्नी काय करतोय, ऐका आपलं तुमच्या आमच्या घरातल्या परिवारातल्या लोकांचं पोट भरतो, तो अग्नी शांत करतो, तो यज्ञ। मग ऐका सज्जन हो, ज्या ज्या माणसाच्या घरामध्ये भोजन बनते ना, म्हणजे सगळ्याच्याच बनतं, प्रत्येकाला विनंती आहे, ज्याला शक्य होईल त्यांनी हा प्रयोग करून पहा। घरामध्ये सुख आणि समाधान जर पाहिजे असेल, घरामध्ये आनंद पाहिजे असेल, घरामध्ये प्रत्येक माणसाचं एकमेकासोबत बनलं पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल, घरात येणारा पैसा, घरात येणारं धन त्याची लक्ष्मी झाली पाहिजे आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य आलं पाहिजे, आनंद आला पाहिजे, घरामध्ये इडापिडा कसल्याच प्रकारची राहिली नाही पाहिजे असं जर वाटत असेल तर काय करायचं, ऐका घरात बनवल्या, जिथे भोजन आपण बनवतो त्या चुलीवर, त्या गॅसवरती, जिथे अन्न शिजवतो ना, पूर्ण ब्रह्म ज्या अन्नाला आपण म्हणतो, ते अन्न ज्या चुलीवर, ज्या गॅसवर शिजतं ना, त्या गॅसवर आणि त्या चुलीवर चुकून सुद्धा मांसाहार शिजला नाही पाहिजे। सहमत असाल तर टाळी वाजवा। जिथे आपण अन्न शिजवतो ना, तिथे मांस शिजलं नाही पाहिजे। तसं तर खाऊच नाही ते, पण जरी तुम्ही कुणी खात असाल तर हळूहळू सोडण्याचा प्रयत्न करा, एकदा सुटणार नाही, एखादा वर्ष बिना माळेचं राहून पहा। पण घरात अन्न शिजू नका, पुरुष मंडळी विशेषतः तुम्ही। मी तुम्हाला तुमच्यावर फोकस का केला, बाजाराला जाणारे तुम्ही, तुम्हाला जरी वाटलं काही येडं वाकडं खायचं तर तिकडच येडं वाकडं तुमचं करा, म्हणजे घरी नका करू। मला हे कळत नाही, माणसाला येडं वाकडं काऊन खावं वाटतं, सरळ खावा ना, येड्या वाकड्याच्या कशाला नादी लागायचं, सरळ एवढं देवानं चांगलं दिलेलं आहे जेवायला, एवढ्या सगळ्या भाज्या, पनीर खा, काय किती सुंदर सगळे पालेभाज्या आहेत, किती सुंदर आहे, काजू खा, बदाम खा, काय कमी हो। पण का विनाकारण डोक्यामध्ये या सडक्या गोष्टी घालायच्या, पोटामध्ये टाकायच्या, अरे पोट म्हणजे काय कचरा कुंडी का?
घरामध्ये चैतन्य का राहत नाही त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो, घरात परमार्थ नसतो. संत म्हणतात तुमच्या घरामध्ये जर आनंद राव वाटत असेल तर कथा घरात पाहिजे. इथून आपण चाललेलो आहे. ऐका, शंकराच्या घरात कथा आहे. शंकर भगवान रोज सांगतात आणि पार्वती माता ऐकते. आणि ज्याच्या घरात कथा आहे ना त्याच्या घरात व्यथा राहत नाही, त्याच्या घरात भांडण नाही, त्याच्या घरात तंटा नाही, वाद विवाद त्याच्या घरात नाही. केवळ आणि केवळ आनंद आहे. लांब कशाला? गावात धनंज गावात सप्ताह सुरू झालाय. मान्य आपल्याला तुमच्याकडे तुम्हाला देवानं फार श्रीमंत केलेलं नाही, पण तरी बी जर तुम्हाला असं वाटलं आपले 2-5 रुपये जेवढे आपल्याला आपल्या ऐपतीप्रमाणे देवासाठी देता येईल आणि ते ज्या वेळेला आपण पंक्तीच्या स्वरूपात एखाद्या अन्नदानाच्या स्वरूपात कशाच्या बी स्वरूपात जर आपण दिले तर बघा, नुसतं करून पहा किती आनंद मिळतो आपल्याला. एखादी पंगत 10-5 लोक 100-50 हजारिक लोक जेवून घाला. बघा, आयुष्यात एकदा तरी वर्षभरातून एक करायला काय अडचण हो. लाखो रुपये आपल्या संसारासाठी आपण खर्च करतोच ना. एक तरी काम करायचंय. एखादी पंगत घालून पहा किती आनंद आहे. मायमावल्यांनो, पण जर तुम्हाला पंगत घालता येत नसली ना, नका घालू. मला रमेशराव सांगत होते, लई जीव काढतो माणूस बरं का रमेश दादा. मागच्या वर्षी कथा नाही झाली तर इतकी तळतळ केली रमेशरावने. बाला, रमेश, सुनीलराव हे सगळे तरुण पोरं गावातले आपल्या, त्यांचे कायम वर्षभर मला संपर्क असतात. आणि मी खरं सांगू, व्यासपीठावरून बसून सांगतो तुम्हाला, मी खोटं बोलत नाही तुम्हाला. धनज गावामध्ये मी जी कथा करतो ना, दुसऱ्या ठिकाणी जी कथा करतो त्याच्या अर्ध्या किमतीत मी कथा धनज गावात करतोय. व्यासपीठावरून सांगतो मी, दुसरीकडून बोलत नाही, खोटं बोलणार नाही. मग विचार करा का करतो मी हे फक्त प्रेमाने होतं, हे लक्षात घ्या. इथं आम्ही हा विचार करीत नाही. मी हे का सांगतो, हे पोरं एवढं बेजार होतात. रात्री हे 4 वाजता झोपले. एकदाच नाही, 8-8 दिवसापासून कोणी बॅनर लावायला जाते, कोणी मंडपाचं नियोजन, कोणी कशाचं नियोजन करते. आणि त्यांची तळमळ आता की कथाकार आले त्यांना कुठं ठेवायचं. आपल्या घरी आलेले पाहुणे आहेत माय बाप. एक लक्षात घ्या, ना जाने किस रूप में नारायण मिल जाए. कधी कोणाच्या रूपानं देव आपल्या घरी येणं सांगता येत नाही. लक्षात घ्या. आणि आज माणसं, अरे एखाद्या साधूला घरी निवास द्यायचा आहे, 7 दिवसच द्यायचा आहे, आणि त्याच्यासाठी सुद्धा माणसं नाक हे करतात, मानावाकड्या करतात. एक लक्षात घ्या, इथं व्यवस्था ज्याने चोच दिली ना, चारा तो देणार आहे. देवाचं काम आहे, नियोजन तो करणार आहे. लक्षात घ्या. पण तुम्ही जर आडून बघत असाल ना, तर मग ते बी तुमच्याकडे बघितल्याशिवाय राहायचं नाही. नाही तुम्हाला पंगत घालता आली, नका घालू. नाही संतांची साधूची सेवा करता आली, नका करू. स्वतःच्या घरातून नाही देता आलं, नका देऊ. पण ज्यांनी पंगत घातली आहे, ज्यानं खर्च केलाय, कमीत कमी आपण वाढण्याचं काम तरी तेवढी तर सेवा करू शकतो. कार्यकर्ते म्हणले आता महाराज कुणाला त्रास द्यायचा नाही. गावकऱ्यांनी बनवलेल्या खोल्या, तिथे तुम्हाला राहण्याचं नियोजन, तिकडच तुमचं जेवण जागेवरच. मग काही माता मौल्या येतात, सुंदर स्वयंपाक तिथे बनवतात. त्या स्पर्धा लागली पाहिजे, साधूच्या सेवेची स्पर्धा लागली पाहिजे. उलट असं वाटलं पाहिजे ही सेवा आम्हाला कधी भेटेल. भाग्यात नाही कोणाच्या बी नसते सज्जन हो. तुका म्हणे नाड आणि पाप ठाके हिताड. संत म्हणतात अर्धा क्षण घडता संतांची संगती. एक क्षणभर नाही, अर्धा क्षण संताची संगती भेटली तरी बी बेडा पार होऊन जातो. हे आपल्याला माहिती नसतं, म्हणून आपण सज्जन हो कंटाळा करतो. अरे रात्री 12 वाजता 1-2 वाजता जरी 2-4 साधू आपल्या घरी आले ना, तरी त्या साधूला जीव घालावं. तुम्हाला एक प्रसंग माहितीये, एकदा कबीरदासजी कोण माहितीये तुम्हाला? साधू संत कबीरदास. लक्ष देऊ नये का, याचं महत्व किती आहे, जीव घालण्याचं महत्व. अरे एखाद्या वेळेला आपला जीव गहाण ठेवावा, पण संतांना जीव घालावा. बरं का गुरुजी, ज्या घरामध्ये असं घडतं ना, तिथं देव नांदतो, त्या घरामध्ये सुख नांदतो. बरं का पाटील. कबीरदास महाराज महाराष्ट्रात आले तीर्थयात्रा करीत करीत.
लक्ष देऊन ऐका, गोड प्रसंग आहे. आणि कबीरदास महाराज महाराष्ट्रात आले, पंढरपुरामध्ये आले. गुरुजी पाहिलं, सगळे लोक नाचत होते. नाचती वैष्णव वीर रे, टाळ मृदंग घाये पुष्पांचा वर्षाव, अनुपम्य सुख सोहळा रे. पंढरपूरच्या वाळवंटामध्ये संत गोळा झालेत. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत रांग लागलेले सज्जन. ऐका ऐका ऐका, महाराष्ट्रातले सगळे संत भजनामध्ये तल्लीन झालेत. कबीरदास सुद्धा त्या भजनामध्ये रंगून गेले. ऐका ऐका ऐका, लक्ष द्या. आणि मग बराच काळ कबीरदासांनी पंढरीमध्ये वारकऱ्याच्या मेळाव्यात आनंद घेतला. बघा ऐका, फार गोड प्रसंग आहे. कबीरदास महाराजांनी आनंद घेतला. आणि ज्या वेळेला आता कबीरदास महाराज म्हणले, आता माझी जाण्याची वेळ झाली, मला निरोप द्या. कबीरदास महाराज निघाले ना ज्या वेळेला सज्जन हो, तेव्हा बाकीच्या सगळ्या नामदेवराय, ज्ञानोबाराय आदी करून सगळ्या संतांना फार दुःख झालं. असं म्हणतात, देव सारावे परते आणि संत पूजावे आरते. देव सुद्धा एखाद्या वेळेला, देव सुद्धा देवाला बाजूला सारावं, संतांची सेवा करावी. माय मावलं नाही का. कबीरदास महाराज निघाले बघा माघारी. त्यावेळेला इकडे लक्ष द्या, अंतकरणाचे कान करा जरा. गोड प्रसंग पहा, फार गोड प्रसंग आहे. कबीरदास माघारी निघाल्यानंतर जात असताना सगळ्या महाराष्ट्रातल्या संतांना गुरुजी वाईट वाटलं. कारण संत आपल्यातून ज्या वेळेला जातात ना सज्जन हो, त्यावेळेला माणसाला दुःख होतं. बघा, दोन माणसं जगात माणसाला दुःख देतात. एक वाईट माणूस दुःख देतो, एक चांगला माणूस दुःख देतो. चांगला माणूस दुःख देतो, वाईट माणूस बी दुःख देतो. तुम्ही म्हणाल महाराज वाईट माणूस दुःख देतो हे ठीक आहे, पण चांगला कसं काय? ऐका, वाईट माणूस ज्या वेळेला आपल्या संगतीत येतो, आपल्या जवळ येतो, त्यावेळेला तो आपल्याला दुःख देतो, तो त्रास देतो, आपल्याला दुःख होतं. आणि चांगला माणूस ज्या वेळेला आपल्यापासून निघून जातो ना, त्यावेळेला माणसाच्या मनाला वेदना देऊन जातो. बिछुरत एक प्राण हरी लेई, मिलत ही एक दुख दारुण देई. एक का वियोग दुख देने वाला है और एक का संयोग दुख देने वाला है. दुष्ट व्यक्ति का संयोग दुख देता है और साधु का वियोग दुख देता है. कबीरदास महाराज निघाले, संतांना वाईट वाटलं, कबीरदासांना बी वाईट वाटू लागलं. यांना सगळ्यांना सोडून जायचं आता. पण कबीरदास म्हणले, ऐका, सगळ्या संतांना विनंती केली, कधी तीर्थयात्रा करीत करीत जर आलात चुकून हुकून काशीला, बनारसला, तर आवर्जून या पामराचं घर विचारत विचारत, या कबीराची झोपडी विचारत विचारत एक दिवस या कबीराला तुम्हा सगळ्या संतांची सेवा करायला भेटली पाहिजे. याच्यासाठी एकदा का होईना कधी हुकून चुकून आलात ना संतांना, तर नक्की माझ्या या गरीबाच्या घरी या, 2 घास माझ्या गरीबाचे खाऊन जा. कबीरानं विनंती केली. आणि कालांतरानं माय मावल्यांनो, महाराष्ट्रातल्या संतांनी असंच एकदा अचानक त्यांचा दौरा निघाला. तीर्थयात्रेला यात्रा करत 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 सगळे संत महात्मे पवन महाराज पोहोचले बनारस मध्ये. काशीमध्ये गेले ते सगळे. आणि काशीत गेल्यानंतर विचारत विचारत कबीरदास महाराजांचा पत्ता विचारत गेले. बघा, ऐका, विचारत विचारत गेल्यानंतर कबीरदासांचं घर लोकांनी दाखवलं. पोहोचले कबीरांच्या घरी. आणि कबीराच्या घरी भुका लागलेल्या होत्या. 2-3 दिवसापासून या साधू संतांनी प्रवासामध्ये काही खायला भेटलं नव्हतं तीर्थयात्रेत. म्हणले, आता कबीर महाराजांनी नाहीतरी आपल्याला सांगितलंच होतं की कधी हुकून चुकून आलात तर या कबीराला तुमची सेवा करायचं संधी तुम्ही द्या. आता आपण जाऊ आणि कबीराच्या घरी भोजन करू. सगळे साधू संत कबीर महाराजांच्या घरी गेले. कबीर महाराजाला म्हणू लागले, हात विनंती जोडली, हात जोडून विनंती केली. म्हणले, महाराज 2-4 दिवसापासून पोटात काही अन्नाचा कण नाही, फार भूक लागली,
काही जरी असलं तर थोडंफार आम्हाला खायला द्या. ऐका सज्जन हो, कबीरदासांनी विचार केला. त्यावेळेला जेव्हा या संतांनी कबीराला भोजन मागितलं त्यावेळेला गुरुजी त्यावेळेला ज्या वेळेला कबीरदासांना भोजन मागितलं, मायबाप ऐका, 3 दिवसापासून कबीरदास, कबीराची बायको आणि कबीराचा मुलगा कमाल हे तिघं उपवासी होते. म्हणजे असं म्हणतात ना, एकादशीच्या घरी कोण पाहुणी आली, उपवासाच्या घरी एकादशी पाहुणी आल्यावानी. हे अगोदरच उपवासी होते आणि पुन्हा हे साधू संत घरी आले आणि ते म्हणतात आता जेवायला पाहिजे. आता संत घरी आले, स्वतः होऊन जेवण मागतात. यांना जर जेवायला नाही दिलं तर आपलं सगळं आयुष्यभर केलेलं कमवलेलं पुण्य नष्ट होऊन जाईल. काय करावं कळाना, पण संतांना सांगितलं, हात जोडून सांगितलं, माफ करा, आम्ही तुम्हाला बिना जेवता जाऊ देणार नाहीत, फक्त थोडा वेळ आम्हाला द्या. तुम्ही अचानक आलात ना, अचानक आल्यामुळं जरा आता नियोजन करायला वेळ लागणार आहे, म्हणून माफ करा, आम्ही तुम्हाला सुंदर जेवण खाऊ घालतो, फक्त जरा वेळ करा. जसे रमेशजी म्हणले, आज पहिला दिवस आहे, आजचा दिवस गोड करून घ्या. कबीरदासजी म्हणले, चिंता करू नका, आता आम्ही तयारी करतो. ऐका माय बाप, घरात काही नाही, अन्नाचा कन्न. फाटका संसार कबीरदासांचा. दोघं माय बाप आणि लेख, कबीर महाराज आणि कबीराचा मुलगा होता कमाल. दोघं म्हणले आता काय करायचं. मुलगा विचारू लागला, बाबा तुम्ही तर या सगळ्या संतांना म्हणलात आता आम्ही तुम्हाला जेवायला देतो, पण बाबा घरात तर काहीच नाही आणि कसं तुम्ही जेवायला देणार आहे. बाप म्हणला, बेटा मला बी माहिती घरात काही नाही, पण घरात काही नाही हे जर कळालं तर हे संत माघारी जातील रे राजा. आणि संत जर उपवासी घरी माघारी गेले ना तर आपल्या आयुष्यभराचं सगळं पुण्य घेऊन जातील, आपल्या जीवनात काही भेटणार नाही. पण बाबा आता यांना जेव कसं घालायचं, तुम्ही शब्द दिला यांना. नको चिंता करू कमाल, आता एक काम करू आपण, रात्रीच्या वेळेला आता या संतांना जेवू घालायचंय ना, रात्रीच्या वेळेला आपण आता जाऊ, दोघं जाऊ आणि सावकाराच्या दुकानावर जाऊन डाका टाकू, चोरी करू. बाबा, हा बेटा, पण बाबा चोरी करणं पाप आहे आणि तुम्ही एकटे करायचं नाही, तुम्ही म्हणता पण दोघं चोरी करू. कबीरदासजी म्हणतात, अरे राजा ऐक, देव जोडे तरी करावा अधर्म. जर देव प्रसन्न होत असेल, जर संत प्रसन्न होत असतील तर अधर्म करण्याची वेळ जरी आली तर माणसाने करा. बाबा चोरी करायची, हो राजा चोरी करायला जायचं. दोघं बाप लेक सज्जन हो गेले चोरी करायला. रात्रीची वेळ आहे का, मध्यरात्रीची वेळ झालेली आहे. दुकानदार सावकार आपल्या वाड्यामध्ये झोपलेला आहे. वाड्याच्या भिंती उंच उंच आहेत, आतमध्ये प्रवेश कसा करायचा पंचायत पडली. पण नेमकं दुकान ज्या ठिकाणी, दुकानाचे दरवाजे कुलप लावलेले आहेत मोठमोठे. बाबा कसं चोरी तरी कशी करावी, एक लक्षात घ्या, कायमस्वरूपी चोरी करणारा माणूस शातीर असतो, त्याला माहिती असते चोरी कशी करायची. पण आता कधीतरी चोरी करणारा माणूस जरा बेसावध असतो. दोघा बाप लेकांनी ठरवलं, आता आपण एक काम करू, डायरेक्ट त्या दोघा बाप लेकांनी जिथं दुकान होतं ना त्या दुकानाची भिंतच फोडली. पाटील त्या भिंतीला असं छिद्र पाडलं, बॉक्स पाडलं आणि कबीरदासांनी ऐका पोराला मध्ये घातलं, कमालाला मध्ये घातलं. कमाल दुकानामध्ये गेला आणि दुकानातून जेवढं संतांना जेवढं सामान लागतंय जेवणासाठी ते सगळं सामान कमाल